जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील बिलगाव परिसरातील वनविभाग परिमंडळ येथील नियतक्षेत्र बोरी कंपार्टमेंट नंबर 218 मौजे चिखली या ठिकाणाहून बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेले 7 चौपट 36 नग सुमारे 27,803 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील नर्मदा काठालागत असलेल्या वनपरिक्षेत्र बिलगाव भागातील बोरी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट नंबर 218 मधील मौजे चिखली या गावात बिलगाव येथील वनविभागाचे पथक गस्तीवर असताना सदर गस्ती पथकास 26 जानेवारी 2026 रोजी सदर ठिकाणी लाकडी सागाच्या दांड्या 28 नग सुमारे 119 घनमीटर असा 24,911 रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच 7 चौपट 8 नग 130 घनमीटर असा 2,892 रुपये असा संपूर्ण एकूण 27,803 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून सदरचा मुद्देमाल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डोक्यावर वाहून रस्त्यावर वाहतूक करून शासकीय वाहनाने व खाजगी वाहनाने धडगाव येथील टिंबा डेपोवर आणून पावतीने जमा केला असून सदर गुन्ह्याबाबत बोरी येथील वनरक्षक ज्योती पावरा यांनी त्यांच्याकडील वन गुन्हा क्रमांक 01/2026 भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) अन्वये दाखल केला असून सदर गुन्हे कामे आवश्यक ती कागदपत्रे सादर केले असून सदरची कारवाई धुळे संरक्षक मेनू सम्राट नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे दक्षता विभाग विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर, अक्राणी येथील सहाय्यक वनसंरक्षक SD साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलगाव वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल प्रथमेश राणे, वनरक्षक वनपाल भूषा भरतसिंग परदेशी, मंगेश वळवी, अशोक पावरा, पवन पाडवी, पूनम पावरा, मनीषा पावरा, जोली वळवी, दिलवरसिंग पावरा, गिरधर पावरा, वनमजूर भिका पाडवी, दारख्या पटले, शिवाजी पाडवी यांनी केली असून सदरचा तपास माळ येथील वनपाल श्रीमती प्रतिभा बोरसे या करीत आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।